या इकडनंही छान दिसतो, म्हणजे असं वाईट नाही आहे ना जरा. बट कारण इथे मधमाशांचे पोळे मोठे मोठे आहेत आणि मगाशी ज्या मधमाशांच्या पोळ्यांबद्दल मी बोलवतो ते इकडे आहेत. आम्ही रात्री चालवलो, रात्री स्टे होता. संजीवनीवरनं त्या बाटलीचा कडेलोट झाला आणि आमच्याकडे प्यायला पाणी नाही. आणि तो मुलगा जसा आम्हाला हे सांगून पुढे गेला, अगदी तो नाहीसा झाल्यासारखंच. शेवटी राजीकडे काही करू शकतो. हा फेक ॲक्टिंग चालू आहे ही सगळी गोष्ट. 6:58 झालेत आणि आम्ही अपोजिट साईडला आहे. सूर्य त्या साईडला उगवणार आहे आणि ह्या इकडनं का दिसेल हे सगळ्यांच्याच जगात एकीकडनं दिसणार तरी काय. काल रात्रीची सोय ही अशी होती, आम्ही एकदम माचीच्या कॉर्नरला होतो. ओय काय पाली ते खाली जे दिसते ते पालीचं पार्किंग आहे. पाली तर जे भोसले काका आपण बोलतो नेहमी ते तिथे असतात. ती जी ब्लूवाली हट आहे ती त्यांची आहे. तसा प्लॅन आमचा सकाळी 5 वाजता उठून संजीवनीला सुवेला जायचं होता. संजीवनीवरनं सुवेला जायचं असं. बट चांगली झोप लागलेली. कोणी काही उठलं नाही, फक्त आपला आवाज देते. हसमुखला बरं वाटत नव्हतं. हसमुखला बरं वाटत होतं का नव्हतं? नव्हतं म्हणून केदार झोपून राहिला. आपण इकडनं संजीवनी बघूयात. ही आहे आपली संजीवनी. कसली भारी आहे ना, 2 लेअर येतो. नाही कॉफी करा माझी. मी आता केदार सरांची कॉपी करतोय. 7:23 झालेत आणि आमचे मास्टर शेफ त्यांनी कापाचिनो अवजारं घेतलेत हातामध्ये. अमेरिकन कापाचिनो बनवणार करतायत. बनवतात ते. सो जस्ट लुक हाऊ हिज टीयर्स. बघ तुला आवाज झालेला आवडत नाही का भांड्यांचा? संजीवनीवरचा हा आहे अळू दरवाजा. आता आम्ही खाली गेलेलो एक मोहिमेवरती जी अर्धवट फते झाली आहे ड्यू टू सम रिझन्स. बरं, माय बॅड. वेगळी डिझाईन काहीतरी. इकडनं आपल्याला सरळ आपण गेलो तर संजीवनीच्या एंडला पोचू आणि इकडनं जाऊन असं युटर्न घेतला की आपण बालेकिल्ल्याच्या रोडला जाऊ. तोरणाला जायचं असेल जे तो राजगड तोरणा करतात त्यांच्यासाठी हाच रस्ता आहे. हा इकडनं खाली उतरायचा आणि सरळ 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 हे अशी रेंज करत तो तिथे तोरणा आहे. हे जी रेंज आहे ना अशी खाली जायची. हे नाही, इकडनं. या जागी आपला टेंट होता. 10:22 झालेत आणि आता परतीचा प्रवास चालू केला आहे. फक्त एक हॉल्ट घ्यायचं आहे काकड्या खायला. मंदिरात जाऊन काकड्या सोलूयात आणि मग खाऊयात. सोल्याच्या वाऱ्या कडू लागतात. अरे या खिरेच्या काकड्या. बरं, खिऱ्याच्या काकड्या खाऊयात. मीठ आमच्याकडे नाही आहे पण ठीक आहे. हा इथे कोणीतरी डोंगर रचला आहे, लाज नाही वाटत त्यांना. ते पण हे पाणी आज आम्ही यूज केलं आहे भांडी वगैरे घासायला. बघ ना एवढं पाण्याचं पण ते पाणी चांगलं येतं. ते ग्रीन पाणी, ह्याच्यामध्ये लाईट्स कमी पडतात. चलो मिळते हे आगे आगे. समोर दिसतोय तो आहे बालेकिल्ला आणि आपण बालेकिल्ल्यावरती नाही चाललो आहे. ह्या साईडने एक मार्ग जातो, तो जातो सुवेला आणि समोर डोम आहे जिकडनं आपल्याला इंद्रप्रस्थ दिसलेला 2-3 वेळा. आणि आता आपण ह्या साईडने चाललो पद्मावती मंदिरात. तिथे थोडासा रेस्ट करून लगेच खाली उतरायला घेणार आहे. इथे टेंट लावायला जागा छान आहे पण सगळीकडनं हवा येते म्हणून आम्ही अगदी त्या एंडला गेलेलो. या साईडने येताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे की नो परफ्युम्स, नो सिगरेट्स, नथिंग. कारण इथे मधमाशांचे पोळे मोठे मोठे आहेत आणि
हमखास इथे इन्सिडेंट्स होतात वर्षातनं एक तरी. सो काळजी घ्या, मोठ्या आवाजात वगैरे नका जाऊ. लवकरात लवकर हा पॅच कवर करा. मगाशी ज्या मधमाशांच्या पोळ्यांबद्दल मी बोलवतो ते इकडे आहेत. हे बघा मोठे मोठे किलर मधमाशे, किलर त्या साईडला पण आहे. चला चला चला, थांबू नका. हां, पण मस्ती केली तरच, आणि मस्ती नाही केली तर नो इश्यू. हे समोर जे दिसते ती किल्ली आहे. ते आम्ही जे काल मी जसं दाखवत होती दगडं वगैरे जी आहेत ती वरती आणतात. आणि जे आता इथे व्हाईट व्हाईट दिसतं सगळं चुनाचं आहे. सगळं चुना आपलं हे पडली समोर दिसते असं दिसत असेल ते चुना वगैरे लावतात वगैरे. प्रयत्न चालू आहेत, पण किती करतील, किती दिवस करतील हा पण एक प्रश्न आहे. मेंटेन ठेवावं लागेल तरच पॉसिबल आहे. गडावरती एवढे लोक आहेत ना, अक्षरशः जत्रा आहे जत्रा. म्हणजे त्याला फेस कवर केले नाही तर मी असे माझे एक्सप्रेशन बरंच काय काय सांगते. आम्हाला अश्वत्थामा काही भेटला नाही आणि त्याच्याकडे आम्हाला पाणी घ्यायचं होतं. ठीक आहे, बघत मंदिरात भेटतो का, भेटलं तर ठीक आहे, नाही भेटलं तर नशीब समजून घ्यायचं. सगळीकडे लोक आणि लोकच आहेत. एक छोटा ब्रेक झाला आहे आणि आता आपण निघालो आहेत चोर दरवाजाकडे. खाली उतरायचा प्लॅन आहे. हे शनीचं मंदिर आणि समोर आहे सईबाईंची समाधी. हा आपला टॉवर आहे. इथे ॲक्च्युली नेटवर्क मिळतं आणि जुन्या काळी याचा यूज हे होत होता दिवे लावायला. समाधी ही आहे जुनी सदर. हिला आता बऱ्यापैकी राजगिरी केली याची. आधी वरती छप्पर वगैरे काहीच नव्हतं आणि जसं मी काल दाखवत होतो या सदरीपासून सरळ गेलो की तिथे वॉशरूमसाठी सोय केली आहे, बट त्याचा काही यूज नाही आहे. राहिलेल्या आठवणी सोडून बाकी काय राहिलं नाही ना. फोटो राहिले. बघ ड्रोन आहे त्याच्याकडे, ड्रोन आहे वरती गेला. येतोय वरती? नाही, आम्ही मस्त फोटो काढायला जाऊ. आता खाली चाललेत की वरती येत? तुम्ही कितीला चालू केलं? आम्ही रात्री चाललो. रात्री स्टे होता. बराच पहाटे आलेलो असं बोलू शकतो. चला चला उतरा आलो. उतरताना थोडीशी काळजी घ्यायची. चोर दरवाजा जो शेवटचा पाच आहे तो बराच डिफिकल्ट आहे, बऱ्यापैकी डिफिकल्ट आहे. येस. की तर मग कालचा अनुभव काय सांगशील? सरमिसळ आहे सगळ्या भावनांची. पण इतकी वर्ष राजगडावर येतोय, थोडासा व्हॉल्यूम. आपण इतकी वर्ष राजगडावर येतोय, पण असं कधी झालं नाही की आपण आपल्याच घरात चोरासारखं लपून छपून राहायला आलो. ॲग्री. पण आज तो आपल्याला अनुभव घ्यायला मिळाला असा, ज्याची आपण कधी कल्पनाही केली नव्हती. आपल्याला वर चढताना लोक सांगत होती, जागोजागी बोर्ड लावले होते काम नाही, पण आपण ते सगळं डावललं विथ कॉन्फिडन्स. की
तो आमचा ओव्हर कॉन्फिडन्सच झाला तो खरा, की आम्ही एवढ्या वेळा येऊन गेलोय. पण असं एक दिवसात सत्ता बदलते त्याप्रमाणे हे झालेलं आहे. तर खाली जेव्हा हे सगळं चालू होतं त्यानंतर आम्ही काय केलं की एका ठिकाणी थांबलेलो आणि आम्ही असा एक निर्णय घेतला की आम्ही संजीवनी माचीला जाणार. ठीक आहे, तर पाणी वगैरे भरून घेतलेलं आणि हे आमच्या टेंटसोबत असं धरून वगैरे आम्ही चालतो वजन डिवाईड होण्यासाठी. तर हसमुख तू सांगतोस का मी सांगू की केदार? माझं कारण की लक्ष नव्हतं, मी नंतर बघितलं. तर आम्ही असं कारण ठरवलं होतं की आपल्याला विचारलं तर आम्ही तोरण्याला चाललोय असं सांगायचं. पण म्हणून आम्ही संजीवनी माचीकडे जायला निघालो आणि त्यांना चुकवत एक ती मनात धाकधूक होती की त्यांनी आपल्याला बघू नये, आणि तेवढ्यात बरेच विचार पण चालू होते विचारही झाले होते की असं झालं तर तसं होईल, तसं झालं तर असं होईल, मग त्यांनी पैसे मागितले तर द्यायचे की नाही द्यायचं, इथपर्यंत चर्चा चालू होती. आणि आत्ता जसा उजव्या हातात पेन घेतलाय दोघांनी, तोच उजवा हात बदलून आम्ही डावा हात केला आणि डाव्या हातातली बॉटल 2 लिटरची बॉटल भरलेली ती उजव्या हातात नेली. आणि ती नेल्या पुढच्या तो 2 डाव मिनिटात फसला. सगळा डाव फसला. संजीवनीवरनं त्या बाटलीचा कडेलोट झाला आणि आमच्याकडे प्यायला पाणी नाही. बघू आता म्हटलं पुढे काय होतंय, आणि पुढे जायला निघालो संजीवनी माचीकडेच. आणि जसा ते झाडांमधून जसे बाहेर पडलो तशा त्या खालच्या अधिकाऱ्याने आम्हाला हाक दिली की कोण आहे रे तिकडे. मी ती इग्नोर करून मी पुढे गेलो. माघारी या बोलला तो आपल्याला. मग आम्ही सांगितलं आम्ही तोरण्याला चाललो ॲज पर प्लॅन. तर तो म्हणाला संजीवनी माचीला थांबलात तर 5,000 रुपये दंड. मग आम्ही परत सांगितलं आम्ही तोरण्यालाच चाललोय आणि आम्ही तिकडून निघालो पुढे. येस. मग आम्ही ह्या टप्प्यापर्यंत पोचलो की 5,000 तर 5,000, पण आपण राहायचं राजगडावरच. येस. ना राजगडाच्या बाहेर कुठल्या दरवाज्यात ना कुठे अजून तोरण्याकडे. 100% हाच विश्वास होता की आले तर दिले पैसे, हा पण राहणार इकडेच. राहणार इकडे. आणि अशा सगळ्या चर्चेमध्ये एक समोरून साधारण एक 12-13 वर्षाचा मुलगा आला फुल कॉन्फिडन्समध्ये. आणि त्याने आम्हाला विचारलं पाणी हवं का, तुम्हाला पाणी लागणार आहे का म्हणे. आम्हाला इतकं भारी वाटलं, आमच्याकडे ना पाणी ना काही. आम्ही लगेच त्याला सांगितलं आम्हाला एवढ्या बाटल्या हव्यात. तो म्हणाला का 3 बाटल्यांसाठी आजी आत्ता मागेच पिऊन आलो. इकडनं चला नका. बरं, हे अशा आजी वगैरे बसलेल्या असतात त्यांना अवॉइड करा. लाईक तुम्हाला हवे असेल तर नक्की घ्या, बट ते जेही म्हणतात की येस इमोशनली ते जे काही म्हणतात दॅट्स अ फेक ॲक्टिंग. म्हणजे बरंच कमवतात. आता इथे खाली एक आजोबा वगैरे दिसतील, त्यांना असं चॉकलेट दिलं, हे दिलं. कालही आमच्यासोबत तसं झालं. या बेंचवरती एक काका खूप बसलेले आणि त्यांच्याकडनं वस्तू घेतल्या, त्यांच्या मागण्या येणाऱ्या त्यांच्याकडनं वस्तू घेतल्या. स्टील त्यांचं तेच रडगाणं चालू असतं. सो इट्स बेटर टू नॉट गिव्ह देम एनिथिंग. तुम्हाला ज्यूस पाहिजे नक्की घ्या, बट
10 रुपयाच्या ज्यूसला तुम्ही 15-20 रुपये देता, तर ते नका करू. ठीक आहे, सॉरी, बॅक टू स्टोरी. तर आता आम्हाला पाण्याच्या बाटल्या भेटलेल्या आहेत. हां. पुढे तर तो म्हणाला माझा नंबर घ्या आणि तुम्ही त्या बाले किल्ला आणि संजीवनी माची या पॉईंटला जो दरवाजा लागतो त्या दरवाजाजवळ मी तुम्हाला पाण्याच्या बाटल्या देईन, तुम्हाला हव्या तेवढे. येस. आणि तो मुलगा जसा आम्हाला हे सांगून पुढे गेला, अगदी तो नाहीसा झाल्यासारखंच. आमच्या तिघांच्या मनात एकाच वेळी एकच माणूस आला, तो म्हणजे अश्वत्थामा. 100% अग्री. म्हणजे केदारच्या तोंडातून असं अश्वत्थामा आला आणि मी असं मागे येऊन बोलणार, तेवढ्यात केदार बोलला. त्याला जवळ जाऊन जे म्हणजे रिअल एक्सप्रेशन होते, मजा आली. शेवटी राजेकडे काही करू शकतो. म्हणजे आणि दुसरं म्हणजे त्याने एक पॉझिटिव्ह वाईब्स दिले की ते म्हणजे की संजीवनी माचीला काही ते येत नाहीत अधिकारी लोक, त्यामुळे तुम्ही राहू शकता. ऑलरेडी तिकडे भरपूर जण आहेत ऑलरेडी. त्यामुळे आपल्याला आम्हाला जरा ते स्पिरिट आला आमच्या तिथे म्हणजे की आता काही होऊ दे, आपण ते करणारच आहे. सरकारी आदेश आहे, मान्य आहे, बट असं पण आहे ना की तुम्ही पैसे पण घेणार आहेत आणि थांबून पण देणार, तर ते चुकीचं आहे असं मला तरी वाटतं. 2:14 झालेत आणि येऊन एक अर्धा तास झाला असेल. आम्ही नाश्ता, पोहे, चहा वगैरे आणलं आहे. आता तर डायरेक्ट केदारकडे जायचं आहे, चेंज करायचं आहे आणि लगेच निघायचं आहे. गाडी गरम झालेली आहे. आता हसमुख शेट निघतील तसं लगेच निघूयात. मागे घे ना, थोडीशी मागे घे ना, म्हणजे हिला काढतो बाहेर मी. ऑल सेट टू लिव्ह. चला गेट टाकूयात. गणपती बाप्पा मोरया. शिवाय तर आहेतच. हळूहळू जाऊयात. डेस्टिनेशन आहे केदारचं घर आणि नंतर आपण निघूयात घरासाठी. प्रयत्न करायचा आहे लवकरात लवकर जायचं आहे, कारण उद्या थोडंसं काम आहे ते करायचं आहे. सरांना फोन आला आहे, सर थांबलेत, मी हळूहळू पुढे जातो. गावातला प्रॉपर रस्ता आहे हा. गावात पोचलो आहे आणि गावात मजबूत ट्रॅफिक आहे, मजबूत. म्हणजे पुढे जाताच येत नाही आहे. 5-10 मिनटं झाले असतील, 10 नसतील पण 5-6 मिनटं हमखास झाले असतील. मी याच गाडीच्या मागे आहे आणि ही गाडी अशी आहे की हिला साईडनी काढायचं म्हणजे भीती वाटते, कुठे टचेल सांगता येत नाही. ठीक 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 ठीक. एक साईड दिली ना तर मी जाईल पुढे, पण गाड्या कंटिन्युअस येत आहेत. ते बाजार पण आहे त्याच्यामुळे ना लोकांची रहदारी असते इकडे. सॉरी बट नो अदर ऑप्शन. गरम होतं ना इथे. हो 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 हो. आता मी शिस्तीत चालू. वाह, बहुत आगे भी बहुत ज़्यादा ट्रैफिक है. चलो 5-6 झालेत आणि हा फेक ॲक्टिंग चालू आहे. ही सगळी गोष्ट माझा गोप्रो लागत नव्हता. केदारकडे एक तास जवळपास टाईमपास केला आणि आता निघालो आहे. गणपती बाप्पा मोरया. चल भेटू. ऑल सेट. माझा फोन वगैरे वगैरे सगळं आतमध्ये आणि नॉनस्टॉप जायचा प्रयत्न असेल, बघूयात.
हा पाठण जाम दुखते राव. हसमुख शेट आमचे कुठे राहिले, पुढे आहेत का पाठी तेही माहीत नाही. आणि मी फोन माझा सगळा बॅगेत वगैरे टाकला आहे मी. बघूयात. बघ कसा वाकून वाकून बघायला आहे बघतो. जाऊ का पुढे, जाऊ पुढे, जाऊ 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 जाऊ. आपला जो लोणावळ्याचा टोल आहे जबरी तिथे पोचलो आणि ब्रेक घेतला चहासाठी. आणि चहा म्हटलं वडी गरम गरम काढले दिसते काय दिसते. चहा घेऊयात, नाश्ता करूयात आणि लगेचच निघूयात. आता किती तर वाजले आहेत 7. घरी पोचायला होतील 8-9. एवढ्या ट्रॅफिक आहे. चलो वाजले आहेत 9:20 का 21 मिनटं आणि आपण आत्ताशी पोचलो आहोत MIDC नाक्यावर. लय कंटाळा आला राव. लय म्हणजे लय लय ट्रॅफिक, लय म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये लय लय होतं. मला चालवायला जाम कंटाळा आला. नंतर मी काय गाडी चालवली माझं मला माहिती. हसू थोडा मागे काही की सामान घेतोय. तो आला की त्याला टाटा बाय बाय करूयात आणि मग घरच्याला निघूयात. तोपर्यंत काय तो बघ समोर चांद दिख रहा है. चांद लाल लाल चांद अच्छे दिख रहे. चलो इट्स अ नेक्स्ट डे. काल मला यायला 10-10:15 झालेले पोचायला घरामध्ये. आणि एव्हरीथिंग वॉज डेड ॲज युजल. हे जोपर्यंत काम नाही करत आहे तोपर्यंत माझं काही चार्जिंगचं काही खरं नाही. कारण माझी पॉवर बँक पण लूज झालेली. मी ते स्टार ट्रेल करायचा प्रयत्न करत होतो. सो त्यात ती पण लूज झालेली. ओव्हरऑल राजगडला मजा आली. आणि आज मी कुठे तर आज चाललो आहे कल्याणला. एक अतिमहत्त्वाचं काम आलं आहे. सो ऑफिसला तसा मी टेंटेटिव्ह मेल केलेला ऑलरेडी की येईल नाही येईल असं. एक राहिलं ते सकाळी मेल करायचं ऑफिसला की ए ए ए ए ए ए ए ए ए काय करता का. ठीक आहे तर हां दॅट्स इट. आता हा व्लॉग बंद करूयात आणि पुढचा व्लॉग होईल की नाही आय एम नॉट शुअर. लाईक इट्स अ पर्सनल वर्क नो. सो ते मी ॲड करेल नाही करेल, व्लॉग करेल नाही करेल. That's a different part of the story. So for now bye bye. भेटूयात पुढे एकदा, परत एकदा पुन्हा कोणत्या अशाच उन्हाळी एरीमध्ये. काय काका गाडी चालवाली काय माहिती. चलो बाय बाय.